महत्त्वाचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन। अण्णा हजारे विदेशी पैशाच्या मदतीवर देशाच्या विकासामध्ये अडथळा आणणारे एजंट। बीजेपी पक्षाच्या मध्य प्रदेशच्या चेराईविती मुखपत्रातून अण्णा हजारेंवर साधला निशाणा। मनपाच्या कामाची पद्धतच लय भारी, माजी मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाण्यासाठी अतिक्रमवाल्यांची सलामी। नवीन वर्षाची नांदेडमध्ये घराच्या अंगणात गुढी लावून स्वागत। गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारांमध्ये रौनक, शुभ मुहूर्तावर वाढली खरेदीदारांची संख्या। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य शोभायात्रा। आता बातमीपत्र विस्ताराने। अण्णा हजारे विदेशी पैशांच्या मदतीवर देशाच्या विकासामध्ये अडथळा आणणारे एजंट असल्याचा भारतीय जनता पक्षाचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशचे मुखपत्र असलेल्या चेराईविती या दैनिकामध्ये लेख लिहून अण्णा हजारेंवर निशाणा साधण्यात आला आहे। अण्णा हजारे विदेशी पैशाच्या मदतीवर देशाच्या विकासामध्ये अडथळा आणणारे एजंट, भारतीय जनता पक्षाचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशचे मुखपत्र असलेल्या चेराईविती या दैनिकामध्ये लेख लिहून अण्णा हजारेंवर निशाणा साधण्यात आला आहे। भूमी अधिग्रहण बिल केवळ अण्णा हजारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाने असा हल्ला केल्याचे बोलले जात आहे। अण्णा हजारे विदेशी पैशांवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटनेचे मुखवटे बनून काम करत आहेत, त्यामुळे देशाच्या विकासाला फार मोठी हानी पोहोचत आहे। वैयक्तिकरित्या अण्णा हजारे प्रामाणिक असले तरी या संघटनांच्या हाताचे बाहुले बनून काम करीत आहेत। काँग्रेस पक्षही कुठलाही विरोधासाठी कुठला तरी मुद्दा शोधत आहेत। अण्णा हजारेच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सत्तेची सीडी चढण्याच्या स्वप्नात आहेत, असाही आरोप या लेखामध्ये करण्यात आला आहे। चैत्र महिन्यातील शुल्क प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। आजच्या दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते। वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करीत गुढ्या उभारल्या होत्या। महाराष्ट्रात आजही घरच्या अंगणामध्ये गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे। घराच्या अंगणात उभारण्यात येणारी ही गुढी विजयाचा संदेश देते। चैत्र महिन्यातील शुल्क प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो। शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनवले। त्यांच्या मदतीने शत्रूचा सामना केला। याच विजयाच्या पिसार्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला। आजच्या दिवशी पुरुषार्थ गाजविणारा आणि पराक्रमी सांस्कृतिक वीराचा समाज तयार करण्यासाठी सुरुवात व्हायला हवी। याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते। वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करीत गुढ्या उभारल्या होत्या। महाराष्ट्रात आजही घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे, त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले। घराच्या अंगणात उभारण्यात येणारी ही गुढी विजयाचा संदेश देते। त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेड शहरात गुढी लावून नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहानं करण्यात आलं। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नांदेड महानगरपालिका ही अनेक कीर्तिमान स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसून येत आहे। एकीकडे गुढीपाडवा पहाट सारखा सुंदर व चांगला उपक्रम करत असताना महानगरपालिकेला शहरातील अतिक्रमण काही केल्या हटवता येत नाही। खुद महानगरपालिकेपुढील इमारत असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजच अतिक्रमण आपणास पाहावयास मिळते। एसटीच्या उड्डाणपुलावरून खाली उतरताना अतिक्रमणवाल्यांनी वेढा घातला आहे, त्यामुळे या ठिकाणी दिवसातून अनेक वेळा ट्रॅफिक होत असते। एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री यांच्या घराकडे जाणारे रस्ते सुद्धा अतिक्रमणवाल्यांनी सोडले नाही आणि महानगरपालिका यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही। नांदेड महानगरपालिका ही अनेक कीर्तिमान काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे। एकीकडे गुढीपाडवा पहाट यासारख्या सुंदर व चांगल्या उपक्रम करत असताना त्यांना शहरातील अतिक्रमण काही केल्या हटवता येत नाही।
शहराची शान असलेली महानगरपालिकेची इमारत, शहरातील मान असलेले जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर असलेल्या अतिक्रमण महानगरपालिकेला कधीच दिसले नाही. मनपाच्या अधिकारी आणि पदाधिकारी एकतर कार्यालयात येत नसावे किंवा साटेलोटे करून ते अतिक्रमण ठेवत असावे. हीच अवस्था माजी मुख्यमंत्री सध्या असलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व नांदेडचे विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण व तीन आमदार असलेल्या शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणारा कुठलाही रस्ता अतिक्रमणवाल्यांनी शिल्लक ठेवलेला नसताना महानगरपालिका त्यांच्यावर काय कार्यवाही करत नाही. मनपाच्या दृष्टीने आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री हे सुद्धा असे तसेच आहेत की काय असे जनता आता सरसपणे बोलत आहे. एसटी स्टँडच्या उडान पुलावरून खाली उतरताच अतिक्रमणवाल्यांनी वेढा घातल्यामुळे तिथे ट्रॅफिकची समस्या दिवसातून कित्येक वेळा निर्माण होत आहे व छोटे मोठे अपघातही होतात. मात्र कदाचित मनपाला हे माहीत नसावे. काही वेळा दाखवण्यापुरती कार्यवाही होते, पुन्हा थोड्याच वेळात जैसे थे वैसे. म्हणजेच अतिक्रमणवाले एवढे मुर्जर झाले आहेत की मनपाच्या पदाधिकाऱ्यात एवढा दम नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि जेथे अशोकरावांच्याच घराकडे जाण्याच्या रस्त्यांना कोणी वाली नाही तर बाकीच्या ठिकाणी काय हाल असतील याची कल्पनाही आता करवत नाही. त्यामुळे आता खेदाने असेच म्हणावे वाटते की अशोकरावजी, तुमची निवड चुकली. तुमच्या घराकडे जाण्याच्या रस्त्याच्या समस्या दूर होत नाही तर बाकीच्या कशा होणार. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहता नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हापूस आंब्याचा आमरस खा आणि गुढीपाडवा साजरा करा. अवीट गोडीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 02462 2456 9423 78 5456 7350 62 5656. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गुढीपाडवा हा सण हिंदू समाजामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी, प्लॉट खरेदी व अनेक वस्तूची खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर घेऊन या नवीन वर्षाची सुरुवात केली. गुढीपाडवा हा सण हिंदू समाजामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी, प्लॉट खरेदी व अनेक वस्तूची खरेदी केली जाते. अनेक जणांची स्वप्ने असतात की आपल्यालाही स्वतःचे घर असावे, स्वतःचे वाहन असावे. बऱ्याच जणांचे स्वप्न पूर्णही होते आणि मगच खरेदीचा निर्णय पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ठरविला जातो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी मोठे मोठे बिल्डर्स, शोरूम वाले आपापल्या वस्तूची विक्रीही मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून अनेक प्रकारच्या स्कीम सवलती ग्राहकांना देऊन आपल्या वस्तूंची विक्री करतात. अशाच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांदेडमध्ये बिल्डर्स कडून मोठ्या प्रमाणात स्कीम देऊन आपल्या प्लॉटची विक्री केली जाते. त्याच निमित्ताने आज नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होताना दिसून येत आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे आता आपण जसं म्हटलं तसं 4 खूप मोठे मुहूर्त आहेत. एक आपला गुढीपाडवा एक आहे, त्याच्यानंतर दसरा आहे, त्याच्यानंतर अक्षय तृतीया आहे आणि आपला दिवाळीचा पाडवा. तर वर्षभरामध्ये जेवढा सेल असतो तेवढा फक्त या 4 दिवसामध्ये त्याच्यापैकी 50% सेल जवळजवळ 4 दिवसामध्ये आपल्याला मिळतो. आणि त्याप्रमाणे जर पाहिलं तर लोकांचा जे आहे गुढीपाडव्याला जो सेल आहे तो खूप चांगला असतो. आज पण आता कसं झालेलं आहे, 5 मिनिट, आज कसं झालेलं आहे त्याच्यामध्ये आज बेसिकली अडचण काय आहे, आता सध्या दिवाळी दुष्काळी परिस्थितीमुळे जे आहे, दुष्काळी परिस्थितीमुळे आता सध्या मार्केट जे आहे ओव्हरऑल थोडं थंड आहे. पण चांगले लोकेशन जर आपण पाहिले, जसं आपण चांगल्या लोकेशनवर जर पाहिलं तर आजही जिथे चांगले कामं चालू आहेत तिथं बऱ्यापैकी सेल आहे लोकांना आज.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुरोहित संघ महिला आघाडी यांच्या वतीने हिंदू नवीन वर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन आज करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत समाजातील सर्व संघटना व हिंदू प्रेमी जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुरोहित संघ महिला आघाडी यांच्या वतीने हिंदू नवीन वर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेचे हे 7वे वर्ष असून आज सायंकाळी 4 वाजता ही शोभायात्रा शिवाजीनगर हनुमान मंदिरापासून ते अशोकनगर मंदिरापर्यंत करण्यात आली आहे, असे या शोभायात्रेचे संयोजक निखिल लातूरकर यांनी सांगितलं। या महिला ज्या ते पारंपरिक वेशभूषेमध्ये आहेत आणि या महिलांचं वैशिष्ट्य आहे की नऊवार साड्या, घोडी, झेंडा पथक, लेझीम पथक आणि या सगळ्या पथक घेऊन ते आलेले आहेत। त्याच्यामुळे कसं आहे की जुन्या संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे। सण 7वं वर्ष आहे आणि खरं हिंदू नवीन वर्ष हे पाडव्यापासूनच सुरू होतं। त्यामुळे आम्ही हे करतात सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज निघालेल्या शोभायात्रेत समाजातील सर्व संघटना व हिंदू प्रेमी जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। व्यसनाधीनता हा समाजातला लागलेला कलंकच, यामुळे संपूर्ण घर बर्बाद झाली। तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन स्वतःही बर्बाद झाली आणि आपल्या कुटुंबालाही बर्बाद केली। हा कलंक पुसला जाणार, समाज निरोगी व सुदृढ असावा, यासाठी कुचेली तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील कैलास रामचंद्र गायकवाड हा तरुण अथक प्रयत्न करीत आहे। कुचेली सारख्या छोट्या खेड्यातून येऊन नांदेडमध्ये व राज्यातही विविध उपक्रम राबवत आहेत। कुसुम सभागृहातले अस्मिता दर्शन, वारकरी साहित्य संमेलन, व्यसन मुक्तीचे प्रदर्शन घेणे, नरेंद्र महोत्सवामध्ये चित्रपट प्रदर्शन, हाडकोमध्ये चित्र प्रदर्शन, व्यसन मुक्तीसाठीचे चित्र प्रदर्शन भरून या झोपलेल्या समाजाला जाग करण्याचं काम कैलास गायकवाड करीत आहेत। परंतु हा अवलिया फक्त यांच्यावरच शांत न बसता भीमा कोरेगावच्या चालीमध्ये आपल्या समूहासह भाग घेतला। महिला दिनाच्या कार्यक्रमात फळे वाटताना दिसला। गांधी पुतळ्याकडे रस्ता प्रदर्शनीची चित्रपटे प्रदर्शन तर मतदान जागृतीसाठी प्रयत्न करताना दिसून आला। असा एकच न विविध मार्गाने समाज जागृतीचा वसा घेतलेला कैलास नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प मध्ये वावरताना दिसून आला। समाजामध्ये फिरताना वावरताना नांदेडच्या स्टेडियमकडे जिम्नॅसियम असलेल्या शेजारी काही दुकानी सेटर न बसलेल्या अवस्थेमध्ये हे यांच्या लक्षात आले। तेथे व्यसनीत लक्षणं दिल्यामुळे ती दुकाने दारू पिण्यासाठी, लघुसंख्या करण्यासाठी, पातळविधी करण्यासाठीही वापरली जात आहेत। तिथून बरेच क्रीडा अधिकारी, बरेच महानगरपालिकेचे अधिकारी, बरीचशी जनता रोज जाते येते, पण कोणाचेही लक्ष गेले नाही। या भारदारातच लक्ष जाताच त्याने पंतप्रधान मोदीच्या भारत स्वच्छ अभियानाची सुरुवात तिथून केली। परंतु घाण करणारी लोकही सुधरत नाहीत आणि कोणीही लक्ष देत नाही। त्यामुळे लोकांनी घाण करावी व कैलास आणि त्यांच्या टीमने ती साफ करावी हा नियंत्रक उपक्रम झाला आहे। आता या गांधीजींची शिकवण घेतलेल्या बहादराने त्याच हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 25 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान चित्रपट प्रदर्शने, व्याख्यान असे विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे। शेवटी पुन्हा हेडलाईन। अण्णा हजारे विदेशी पैशाच्या मदतीवर देशाच्या विकासामध्ये अडथळा आणणारे एजंट। बीजेपी पक्षाच्या मध्य प्रदेशच्या चेराईविती मुखपत्रातून अण्णा हजारेंवर साधला निशाणा। मनपाच्या कामाची पद्धतच लय भारी, माजी मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाण्यासाठी अतिक्रमवाल्यांची सलामी। नवीन वर्षाची नांदेडमध्ये घराच्या अंगणात गुढी लावून स्वागत। गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारांमध्ये रौनक, शुभ मुहूर्तावर वाढली खरेदीदारांची संख्या। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य शोभायात्रा। आणि याचबरोबर नमस्कार याचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।